नमस्कार मित्रांनो, मी विष्णू शिंदे आपल्यासाठी घेऊन येतोय गझल, लेखन आणि अभिवाचन. विष्णू शिंदे. चला तर मित्रांनो, ऐकूया मग ही सुंदर अशी गझल. डोंबाऱ्याचा खेळ करून मी आता थकलो आहे. सोळावरची पोळी मी आता झेलणार आहे. सोळावरची पोळी मी आता झेलणार आहे. कोण अप्सरा कोण मेनका मला काही माहीत नाही. कोण अप्सरा कोण मेनका मला काही माहीत नाही. विष्णू आणि लक्ष्मीची एकनिष्ठ जोडी मला माहीत आहे. विष्णू आणि लक्ष्मीची एकनिष्ठ जोडी मला माहीत आहे. राधेचा कृष्ण सखा रुक्मिणी कावरीबावरी आहे. राधेचा कृष्ण सखा रुक्मिणी कावरीबावरी आहे. म्हणते रुक्मिणी कृष्णाला मला घटस्फोट हवा आहे. म्हणते रुक्मिणी कृष्णाला मला घटस्फोट हवा आहे. विठ्ठलाची रुक्मिणी आज सुद्धा विठ्ठलापासून लांबच आहे. विठ्ठलाची रुक्मिणी आज सुद्धा विठ्ठलापासून लांबच आहे. सहज विचारलं रुक्मिणीला, हे असं का? तर म्हणते कशी, माझ्यापेक्षा तो राधेचाच सखा आहे. माझ्यापेक्षा तो राधेचाच सखा आहे. कष्टाळू आहे राधा माझी, सर्व दुःख ती झेलते आहे. कष्टाळू आहे राधा माझी, सर्व दुःख ती झेलते आहे. रुक्मिणी माझी पत्नी आहे, पण मी राधेच्याच हृदयात आहे. रुक्मिणी माझी पत्नी आहे, पण मी राधेच्याच हृदयात आहे. राधा मला कळली नाही, तिचं प्रेम माहीत आहे. राधा मला कळली नाही, तिचं प्रेम माहीत आहे. तिनं माझं प्रत्येक पाऊल आपल्या तळहातावर झेललं आहे. तिनं माझं प्रत्येक पाऊल आपल्या तळहातावर झेललं आहे. लक्ष्मणाची उर्मिला रामाची ती सीता आहे. लक्ष्मणाची उर्मिला रामाची ती सीता आहे. जग काही म्हणो राधा कृष्णाची सखी आहे. जग काही म्हणो राधा कृष्णाची सखी आहे. गझल सुद्धा खुश आहे मित्रांनो, गझल सुद्धा खुश आहे राधा रुक्मिणीच्या गोष्टीवर. म्हणते मला कशी गझल, श्रीरंगा मीच तुझी राधा आहे. म्हणते मला कशी गझल, श्रीरंगा मीच तुझी राधा आहे. आणि शेवटचा शेर मित्रांनो, लिहिली गझल रुक्मिणीवर पेन राधेनं दिला आहे. लिहिली गझल रुक्मिणीवर पेन राधेनं दिला आहे. विषय गझलेचा रुक्मिणी, पण गझलेत राधेचा आत्मा आहे. विषय गझलेचा रुक्मिणी, पण गझलेत राधेचा आत्मा आहे. राधेचा कृष्ण सखा रुक्मिणी कावरीबावरी आहे. म्हणते रुक्मिणी कृष्णाला मला घटस्फोट हवा आहे. म्हणते रुक्मिणी कृष्णाला मला घटस्फोट हवा आहे. धन्यवाद मित्रांनो.